नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो। रात्रीचे 11 वाजले होते। कालच्या तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल, म्हणजेच व्लॉग 8मध्ये की दारूगोळ्याचा शो बघितला आम्ही होम मैदानावरती। तसंच तिकडून झाल्यानंतर आम्ही गड्डा यात्रेत आलो एन्जॉय करण्यासाठी पुन्हा एकदा। तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये खूप मजा मस्ती केली आहे, ते पूर्णपणे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। तर इथे फोटो चालला होता आणि थोडंसं एक्सप्रेशन बघा सगळ्यांचे, काय कमालीचे एक्सप्रेशन देत होतो माहिती आहे का, की खतरनाक। आणि झाल्यानंतर ना हे आमचं लाजणं चालू होतं थोडंसं इकडे। लाजून झाल्यानंतर ना थोडंसं शिव शिव शंभोंचा उच्चार झाला आणि इथे शॉट झाला होता असा की पोलिसांच्या मागे आम्हाला जायचं होतं फ्री राईड करण्यासाठी। सो मग त्यांना कन्व्हिन्स करायला जात होतं, पण हे असं काही झालं आणि इथे आम्हाला हे घ्यायचं होतं, पण त्यांनी रेट खूप सांगितलं थोडंसं ऐकत। अरे मेला में तो और सस्ता मिलता है। हे सगळं झालं, निघालो आम्ही इकडे। सोमाला ह्या राईडवरती बसायचं होतं, तर त्याने सुद्धा चक्क नकार दिला बसण्यासाठी। तर नकार दिल्याच्या रागामध्ये हे असलं कर्तृत्व आम्ही करत होतो। 50ला 2 त्यानंतर सेम प्रोडक्ट आम्हाला दुसरीकडे भेटलं, पण इथे पण ती जुगलबंदी चालू होती, स्वस्तात भेटेल की नाही चालू होती, पण नाही भेटलं। अरे उसने मंगाया घर पे है अभी। इथे ना प्रूफ सगळं दाखवतो। हे वैभवचं असलं काहीतरी चालू होतं। वैभव आमचा ब्लॉग चॅनल बघत होता, त्याच्यात दिसतोय का, पण ते पण नाही। आणि इथं आल्यानंतर ना हा आम्हाला एक भैया भेटला। भैयाच्या हातातून घेऊन आम्ही ती रॉकेट उडवत होतो वरती। सबस्क्राइब करा, काय केलो ह्याच चलवायला मुली करते। ते पिपाणीवाल्याचं मार्केटिंग चालू होतं, दोघं जण मार्केटिंग करत होते। कोणी कोणी काल असं किंवा आत्तापर्यंत जत्रेमध्ये किंवा यात्रेमध्ये गड्डा यात्रेमध्ये कोणी कोणी मजा केली नक्की कमेंटमध्ये सांगा। इथं जरा बॅट घ्यायला आलो, बॅट पण बघितली आणि असं झालं की तिकडे जे आहे ना कोणीतरी व्लॉगर आलं, तर सोमा आपल्याच व्लॉग चॅनलचं प्रमोट करायला गेलते आणि ह्यांना वाटलं, मॅडमना वाटलं की हा बॅट घेऊन पळून चालला। असं जाऊ नका कुठं पण। चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, गुड नाईट।